आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. ऑर्गनायझर कमिटीचा आपल्याला या ठिकाणी कॉल असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एस बी ग्रुप संलग्न मिरवा चषक 2024 या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने आपण चालू मॅच पाहतोय. दोन मोठ्या टीम्स मध्ये एक बिग फाईट पाहतोय. एका बाजूला असेल जय हनुमान स्पोर्ट्स मुक्तलवाडी, तर दुसऱ्या बाजूला असेल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भरेवाडी. तर यस या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. मॅच सुरू करण्याचा शिवराव मोहिते सरांचा ऑफिशियल पंच. सर 2च मिनिटं मॅच थांबवा. सर 2च मिनिटं. दोन्ही संघाचे 12वे खेळ. प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये या. वारंवार या ठिकाणी आपल्याला कॉल दिले होते. बॅटिंग टीमचा 12वा खेळ समालोचन कक्षामध्ये नाहीये. बस थँक्यू. या ठिकाणी आलेला आहे खेळाडू. मॅच चालू करा. तर स्ट्राईकला असेल तो प्रदीप, नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील आणि पहिलं षटक घेऊन येतोय विकास. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा खाली राहिलेला, बॅटच्या खालून चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉलची सांगता होते. कोणताही एक्स्ट्रा वेग न लावता फक्त लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय गोलंदाज विकास. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. थोडासा डाव्या इष्टीच्या बाहेर असलेला चेंडू. पंच शिवराम मोहिते सर व्हाईट बॉलचा इशारा करतात. स्पर्धेच्या माध्यमातून शशी साटम सरांचं हे पॅनल पाहतोय. आता आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय एक लिजेंड खेळाडू शिवराम मोहिते सर, त्याचबरोबर स्टेट पंच पाहतोय रुपेश पाटील सर, आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये स्वतः आपण शशी साटम सरांना पाहतोय. दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू जातो तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. कार्पेटच्या साईडने चेंडू होतो सीमारेषे बाहेर फरार. हा येतोय चौकार. तर झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय तो स्वरूप याला. ग्लोबल स्पोर्ट्स एळगावचा एक अष्टपैलू खेळाडू स्वरूप याला मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुंदर स्ट्रोक. चेंडू जातोय काव कर्णाच्या डोक्याच्या वरून. हा येतोय षटकार. थोडासा बॅकफुट वरती गेला असतो, त्यासाठी जागा बनवलेली. चेंडू फेकून दिला. शॉर्ट बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. चेंडू गेला काव कर्णाच्या डोक्याच्या वरून. हा आलेला षटकार. सुंदर बॅटिंग. एक हार्ड हिटर बॅट्समन प्रदीप अतिशय लय मध्ये बॅटिंग करतोय. तर मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वरूप. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 षटकार आले आणि 3 चेंडू मध्ये सामना संपवला. कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप, आणि तुला पुढील वाटचालीसाठी भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव संघाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून देखील तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करते प्रदीप. खोलवड पत्र चेंडू चेंडू होते एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एकच धाव चेंडू होते ऍड होते. या एका धावेने संख्या जाऊन पोहोचते ते 12च्या घरामध्ये.
अतिशय सुंदर बॅटिंग. आता स्ट्राईकला येईल तो सुनील, ज्याने आज आतापर्यंत एक सुद्धा चेंडू फेस केलेला नाही. पहिला चेंडू फेस करतो. हा शॉट बॉल होता. परंतु थोडासा फुटवर्कचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे चेंडू निघून गेला. म्हणजे तो बॉडीपासून हा चेंडू दूर होता. चांगला निर्णय असेल गोलंदाज विकास याचा. जर्सी नंबर 33 असलेला विकास सुंदर गोलंदाजी करतोय. उलटा हा चेंडू चेंडू हवेमध्ये जातोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे का? परंतु त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. तर पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर जय हनुमान स्पोर्ट्स विठ्ठलवाडी या संघाची धावसंख्या होती ती 15 धावा. या स्पर्धेसाठी युवराज भाऊ यांनी देखील उपस्थिती दाखवली. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांची मानदेवाडी सकाळपासून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. अनेक लिजंड खेळाडू असो, क्रिकेटसाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व असो, त्याचबरोबर नवीन खेळाडू असो, कराड असोसिएशन मधील देखील खेळाडू आपल्या स्पर्धेला भेट देतात. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि क्रिकेटमुळे आपण अनेक मित्र जोडतो आणि तेच काम या ठिकाणी कराड ग्रामीण असोसिएशन त्याचबरोबर सर्वच असोसिएशन करतात. शॉर्ट बॉल अतिरिक्त बाउन्स घेतलेले चेंडू पंच रुपेश पाटील सर व्हाईट बॉलचा इशारा करतोय. त्याचबरोबर वन बाउन्सचा वॉर्न देखील करतील. यानंतर आपण अतिरिक्त बाउन्सर हाताळू शकत नाही. जर अतिरिक्त बाउन्सर हाताळतो तर नो बॉल घोषित केला जाईल. अतिशय चांगली शिस्त या ठिकाणी शशी साटम सर यांच्या पॅनलनी या ठिकाणी कराड असोसिएशनला त्याचबरोबर संपूर्ण नवी मुंबईला लावली. उलटा चेंडू बॉडी लाईन गोलंदाजी होती. चेंडू या ठिकाणी बॉडीवरती आदळला. दरम्यान एक धाव कंप्लीट होते या चेंडूवरती. येस बिग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल संघाच्या खात्यामध्ये. आता स्ट्राईकला असेल तो एक इन्फॉर्म बॅट्समन प्रदीप दुसरे षटक घेऊन येतोय. गोलंदाज गणेश यार गणेश सुंदर गोलंदाजी बॅटची तळा घेऊन चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडू जातो तो थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय आणि या ठिकाणी करण्याच्या स्वरूपामध्ये बाद होते प्रदीप. तर या रनची गरज होती का? नक्कीच प्रदीप विचार करेल, कारण चांगल्या लय मध्ये बॅटिंग करत होता. परंतु थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं खराब. अतिरिक्त फिटनेस वरती लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले प्रदीप. क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो, आपण या ठिकाणी फिटनेस वरती अतिरिक्त लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. कोणतंही वाईट व्यसन न करता आपण जर या मैदानाची किंवा क्रिकेटची सेवा करत राहिलो तर हे मैदान नक्कीच तुम्हाला या ठिकाणी साथ देईल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही वाईट व्यसनापासून लांब राहा आणि मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळा. कालच या ठिकाणी जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन आपण साजरा केला. अतिशय उत्साहामध्ये साजरा केला. तर आपल्या फिटनेससाठी मित्रांनो व्यायाम खूप गरजेचा आहे. आणि आज या ठिकाणी ऑलिम्पिक डे आहे. तर ऑलिम्पिक डे निमित्त सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मित्रांनो आपल्या भारताच्या तरफ त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये हा ऑलिम्पिक डे साजरा केला जातोय. तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून सर्व खेळाडूंना ऑलिम्पिक डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय सुंदर गोलंदाजी परंतु जास्त बाहेर असलेले चेंडू पंच रुपेश पाटील सर या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतात. जास्त बाहेर असलेला चेंडू बाहेरून आत आला, त्यामुळे या ठिकाणी पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केला. नेक्स्ट बॅटर येतोय सागर. हे अतिशय सुंदर चेंडू. एक खोलवडाचा तो चेंडू बॉल पाडल्यानंतर हवेमध्ये स्विंग झाला आणि पायाच्या मधून चेंडू निघून गेला. एक शॉर्ट बॉलची सांगता होती. चांगलं कमबॅक करतोय गणेश. हा देखील अतिशय सुंदर चेंडू. वेग होता, वेगावरती स्वार झाला गणेश आणि ऑफ स्टिक या ठिकाणी उडवून गेला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. क्लीन बोल्ड केले सागर याला. आल्या आल्या या ठिकाणी सागर जातोय डगआउट मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. चांगला कमबॅक केलाय.
गोलंदाज गणेश याने. पुढे सागर याची जागा घेण्यासाठी होतो तो न्यू बॅटर सुनील. सुनील यांना नक्कीच हात खोलावे लागतील, कारण मैदानामध्ये भेदक मारा होतोय गणेश याच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांच्या घरामध्ये. अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी होते गणेश याच्या मार्फत. चांगला कमबॅक केलाय मॅच मध्ये. तर या स्पर्धेसाठी आपल्याला मित्रांनो एसपी ग्रुप या ग्रुपने आपल्याला अनमोल सहकार्य दिलंय. नेहमीच क्रीडा असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल असलेली ही संस्था एसबी ग्रुप नेहमीच खेळाडूंना, गरजू व्यक्तींना या संस्थेमार्फत या ठिकाणी विशेष सहकार्य दिलं जातं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वच खेळाडूंच्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील. फॉरवर्ड मॅचच्या दिशेने बोला तयार आहे गणेश. न्यू बॅटर येतोय तो सुनील. पहिला चेंडू फेस करेल गणेश याचा. गणेश निघालाय राईट मोर विकेट. शॉर्ट बॉल अतिशय सुंदर स्ट्रोक. या ठिकाणी फिल्डर आहे, परंतु फिल्डर बनेल दर्शक. फिल्डरच्या डोक्याच्या वरून येतोय षटकार. डी पॉइंटच्या दिशेने वीरेंद्र सहवाग याची आठवण करून देणारा आपल्याला सुनील याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तर यस धावसंख्या होते 27 धावा. 27 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राम. शॉर्ट बॉल पुल केला, परंतु चेंडू होल मध्ये आहे. जरा थोडस खराब कलेक्शन, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात या चेंडूवरती. थोडीशी खराब पैकी त्या ठिकाणी बॅकअप आहे, परंतु रनिंग बी ट्वेंटी विकेट अतिशय चांगलं, परंतु खराब पैकी. आणि या ठिकाणी काय होतं पाहूया. खराब थ्रो आणि यास चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. हा येतोय चौकार. म्हणजे या चेंडूवरती किती धावा आहेत? 6 धावा. येस, थँक्यू. 6 मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक एक रन किती महत्वाची असते. तुम्ही थोडस प्रेझेंट माइंड जर वापरलं नाही तर नक्कीच त्याचा या ठिकाणी तोटा होतो तुमच्या संघाला. जास्त एफर्ट्स लावायची कोणतीही गरज नव्हती. तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट लावल्यामुळे या ठिकाणी एक्स्ट्रा धावा पुढच्या संघाला मिळाल्या. या चेंडूवरती 6 धावा आल्या. ओव्हर थ्रोच्या या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. बॅट्समन सुनील. हा देखील शॉर्ट बॉल, परंतु शॉर्ट बॉलचा फायदा घेऊ शकला नाही. चेंडू जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. हा देखील येतो नशिबाचा चौकार. पाठीमागे या ठिकाणी विकेट किपरची होते चूक आणि चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये. येतोय चौकार. नशीब देखील या ठिकाणी या टीमच्या बाजूने आहे.
वारंवार या ठिकाणी थोड्याशा चुका होत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून आणि त्याचा फायदा होतो विठ्ठलवाडी या संघाला. धावसंख्या होते 37 धावा. 37 रन ऑन द बोर्ड. स्ट्राईक वरती पाहतोय आपण सुनील. विशाल गोलंदाजी अतिशय सुंदर करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये विशाल याला. ज्यावेळी या ठिकाणी बॉलरला क्षेत्ररक्षकांची जी साथ मिळते ना मित्रांनो तेव्हा या ठिकाणी एक वेगळा कॉन्फिडन्स बिल्ड होतो गोलंदाजांच्या मध्ये. तर आता या ठिकाणी कोणताही विश्वास दाखवलेला नाहीये त्यांनी. क्षेत्ररक्षकांच्या वरती वारंवार डॉट बॉल काढतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. हा देखील शॉर्ट बॉल आणि पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. नो बॉल कारण येस विकेटच्या बाहेर पडलेला चेंडू होता त्यामुळे पंचांनी शिवराम मोहिते सरांनी हा नो बॉल घोषित केला. अतिशय मोठा या ठिकाणी अनुभव क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवराम मोहिते सर. अतिशय सुंदर कमबॅक पाहतोय गोलंदाजांचा. खराब कलेक्शन आणि वारंवार चुका होतात त्याचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. थोडस लेझी क्रिकेट पाहतोय. जस्ट 2 धावा लिगवाईच्या स्वरूपामध्ये. शेवटचे काही चेंडू बाकी असतील या षटकातील. पुढचा चेंडू हा देखील शॉर्ट बॉल होता परंतु थोडासा जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समनने. चेंडू हवेमध्ये गेला. आता देखील चूक होते. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि या ठिकाणी आउट होत. खेळण्याच्या स्वरूपामध्ये सुनील आउट होतोय. सुनील याची जागा घेण्यासाठी जातो ते बॅट्समन प्रकाश. स्ट्राईकला असेल तो सुनील. रेड कॅप मध्ये आपण पाहतोय सुनील याला. आमच्या समोर आहे ते आमचे जिवलग मित्र रुपेश भावके. मॅक्स स्पोर्ट्स भोगावचे कर्णधार रुपेश भावके. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असलेला हा आमचा जिवलग मित्र रुपेश भावके. दरम्यान अतिशय सुंदर स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक चौवा ड्राय पाहतोय आपण सुनील याच्या बॅट मधून. येतोय चौकार. तर पहिल्या इनिंगची होते समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मुट्टेलवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 धावांच्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. एक फायटिंग स्कोर उभारलाय विठ्ठलवाडी या संघाने. सो यानंतरची मॅच मित्रांनो श्री सद्गुरू बाबा महाराज वारे सवारे वर्सेस मॅक्स स्पोर्ट्स घोगाव. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. कुठे जाऊ नका. हृदयाचा ठोका चुकवणारी ही मॅच. दोन्ही संघामध्ये देखील तगडे खेळाडू आहेत. एका बाजूला आहे रुपेश भावके. दुसऱ्या बाजूला असेल सुरेश भाऊ. एका बाजूला असेल राकेश भावके तर दुसऱ्या बाजूला असेल दीपक. चला दोन टीम्स मध्ये टॉस होतो या ठिकाणी. सद्गुरू बाबा बाबा महाराज वॉरियर्स सवादे वर्सेस मॅक्स स्पोर्ट्स गुगाव. एका बाजूला असतील सुरेश भाऊ तर दुसऱ्या बाजूला असेल रुपेश भावके. दोन तगड्या टीम्स मध्ये मॅच. एका बाजूला असेल अजिंक्य तर दुसऱ्या बाजूला असेल हार्ड हिटर बॅट्समन राकेश भावके. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येते. सुंदर मॅच. टॉस स्विंग होतोय या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते टॉस स्विंग होतोय. टॉस स्विंग झालाय आणि टॉस जिंकलाय येस मॅक्स स्पोर्ट्स घोगाव.
येस बाबा महाराज वर सवार या संघाने टॉस जिंकला. निर्णय लगेच सांगा आपण. धावसंख्या 47 झाली. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. आपण येल्लो जर्सी मध्ये पाहतोय सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स यानंतरची मॅच. आणि आपण पिंक जर्सी मध्ये म्हणजे प्रथमच या ठिकाणी रबर क्रिकेटसाठी पिंक जर्सी या ठिकाणी परिधान केली होती मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या संघाने. दोन्ही संघांना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. अतिशय चांगला खेळ दाखवा मित्रांनो. तर बाबा महाराज वॉरियर्स या संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. निवांतरित केलंय मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या संघाला बॅटिंगसाठी. आपले सर्व खेळाडू या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. जवळ मॅचच्या दिशेने आपण स्ट्राईकला असेल तो ओमकार, नॉन स्ट्राईकला आहे विशाल आणि पहिलं षटक घेऊन येतोय सुनील. तर येस लेट्स प्ले मॅच लावते सुरुवात. पंच शिवराम मोहिते सर यांनी मॅच सुरू करण्याचा इशारा दिलाय. या स्पर्धेसाठी आपण शशी साठम सरांचं पॅनल पाहतोय. आता मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शिवराम मोहिते सर, त्याचबरोबर श्रीलेख पंच रुपेश पाटील सर. मॅच लावते सुरुवात. पहिला चेंडू राईट मोर फुल टॉस चेंडू. चेंडू आता तो स्पेअर लेगच्या रिजन मध्ये पाहूया. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय की षटकार. हा येतोय चौकार. फुल टॉस होता, त्याला या ठिकाणी कोणतीही माफी दिली नाहीये. त्याचा पुरेपूर समाचार घेतला. चेंडू गेला तो बॅकवर्ड स्पेअर लेग रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त झाला. सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे मॅचची. सुनील दुसरा चेंडू हा देखील एक मोठा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी फिल्डर आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जात होतो दोन फिल्डरांना भेदून. दोन फिल्डरांना भेदून चेंडू जातो सीमारेषे बाहेर. येतो एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार प्राप्त केलेत फलंदाज ओमकार याने. ओमकार याने आपल्या संघासाठी अतिशय सुंदर सुरुवात करून दिली आहे. 47 धावांचं आव्हान ठेवलंय बुफलवाडी या संघानं. ते आव्हान अतिशय सुंदरपणे पेलण्याचं काम करतात. अतिशय चांगलं चेसिंग करण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासपूर्वक फलंदाजी केली जाते. भुरेवाडी संघाच्या मार्फत 11 भुरेवाडी बॅक टू बॅक 2 चौकार मिळाले. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतो का पाहूया. बॉलर निघालाय राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल. बॅटची काळा घेऊन चेंडू जात होतो थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. एकच धाव या चेंडूवरती ऍड होते. स्ट्राईकला जाईल तो बॅट्समन विशाल. सरांचे या ठिकाणी सहकारी मित्र राकेश भाऊके. राकेश भाऊके यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मॅक्स स्पोर्ट्स घोगावचा या ठिकाणी एक कोहिनूर हिरा राकेश भाऊके. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून संपूर्ण कराड तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू राकेश भाऊके यांचं या ठिकाणी आगमन होतं. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुनील पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल फुल केलाय. फुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्याच्या वरून. येतोय षटकार. शॉर्ट बॉलचा पुरेपूर समाचार घेतला बॅट्समन ओमकार याने. अतिशय सुंदर षटकार. परफेक्ट स्वतःसाठी जागा बनवली. बॉडी वेट ट्रान्सफर केलं. परफेक्ट बॅट आणि बॉलचा परफेक्ट मिलाप केला आणि चेंडू फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आलेला षटकार. काय बॅटिंग होते. अतिशय सुंदर बॅटिंग. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या फलंदाजाचं. वारंवार हल्ले चढवले जातात. चौकार षटकार सिंगल डबलनी धावसंख्येमध्ये भर दिली जाते.
थोडासा या ठिकाणी बैठक स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता फलंदाजाला ओमकार याला, पण तो बॅटवरती चेंडू व्यवस्थितपणे आला नाही. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावांच्या घरामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18 धावा. अतिशय चांगली सुरुवात करून दिली ओमकार आणि विशाल यांनी. अतिशय चांगली पार्टनरशिप दोन खेळाडूंच्या मध्ये बिल्ड होताना पाहतोय. साध्या स्पर्धेसाठी सकाळपासून आमचे गुरुवर्य एक लिजंड कॉमेंटेटर, क्रिकेटचा खूप मोठा अनुभव असलेले समालोचक उमेश म्हात्रे सर, त्याचबरोबर आमचे छोटे बंधू आता सध्याच संपूर्ण मुंबई जो गाजवतोय असा माझा छोटा बंधू आशिष चोरगे यांचं आपण सुंदर समालोचन ऐकत आहोत. या स्पर्धेसाठी मला देखील समालोचन करण्याची संधी भैरवनाथ स्पोर्ट्सने दिली, त्याबद्दल सुरेश भाऊ त्याचबरोबर संपूर्ण भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या संघाचे खूप खूप आभार असेल. आज नवीन जर्सी मध्ये आपण पाहतोय मॅक्स स्पोर्ट्स घोगाव स्पॉन्सर आहेत मोहन नायकवडे. नेहमीच क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असतं मामांचं. आमच्या टीमला देखील खूप मोठं योगदान असतं. या स्पर्धेसाठी टी शर्ट त्याचबरोबर शॉर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केले, त्याबद्दल मोहनराव नायकवडे मामा त्याचबरोबर श्रेयश नायकवडे यांचे खूप खूप आभार असेल. सुंदर जर्सी या ठिकाणी परिधान करून यानंतर मॅक्स स्पोर्ट्स भोगाव मैदानामध्ये उतरेल. सेकंड राऊंड विकेट निघालाय गोलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी फाटल्यानंतर चेंडू राईट झाला, फाटा बदलला. ज्यावेळी राईट राऊंड विकेट गोलंदाजी करताना मित्रांनो तेव्हा या ठिकाणी अँगलने चेंडू बाहेर जातो, त्यामुळे चेंडू खेळण्यास थोडीशी अडचण येते आणि हा चेंडू तसाच अँगलने बाहेर गेला. ओमकार याला बीट केलं. हा देखील अवैध बॉडी चेंडू होता, परंतु ऑफ साईडला अतिशय सुंदर पंच पाहतोय. चेंडू जातोय फ्रंटच्या दिशेने, वन बाउन्स टू बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, हा येतोय चौकार. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करतो ओमकार. शेवटपर्यंत चेंडूवरती या ठिकाणी नजर ठेवली आहे. हा देखील थोडासा बाहेर असलेला चेंडू, जास्त बाहेर असलेले चेंडू. पंच रुपेश पाटील सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिशय सुंदर पंचांची भूमिका आपण पाहतोय. रुपेश पाटील सर त्याचबरोबर शिवराम मैत्री सर. गोलंदाज निघालाय, सुंदर गोलंदाजी. हा चेंडू व्यवस्थितपणे या ठिकाणी हाताळला गोलंदाजाने. त्यामुळे एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील आरामात कंप्लीट होते. आज आपण संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक डे साजरा करतोय आणि आपल्या भारतासाठी अनेक खेळाडूंनी ऍथलेटिक्स असो किंवा संपूर्ण कोणताही खेळ असो, मैदानी खेळ असो, इनडोअर असो, आउटडोअर असो, संपूर्ण खेळामध्ये या ठिकाणी जी आपल्या प्राणाची बाजी लावतात ते खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. दरम्यान शॉर्ट बॉल आणि चेंडू जातो तो स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय चौकार. कारण या ठिकाणी ऍथलेटिक्स गेम अतिशय अवघड, खूप प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो ऍथलेटिक्स मध्ये. त्यामध्ये रनिंग असेल, त्याचबरोबर कुस्ती असेल, अनेक वेगवेगळे खेळ आहेत ऍथलेटिक्स मध्ये. ऑलिम्पिक म्हणजे सगळ्यात अवघड गेम असतो. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये अनेक पदकं आपल्याला या ठिकाणी आपल्या भारतातील खेळाडूंनी आपल्याला मिळवून दिली. त्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा असतील. आपल्या कराडचेच भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे, महाराष्ट्राला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खुशाबा जाधव
कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्याला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. करावचं नाव आहे मित्रांनो. म्हणजेच खशाबा जाधव सर त्यांच्या मार्फत आता नक्कीच त्यांचा सुपुत्र देखील कुस्तीचे धडे शिकवतात. कारण ते खशाबा जाधव कुस्ती संकुल या ठिकाणी उभारले. त्याच्या मार्फत या ठिकाणी अनेक खेळाडूंना कुस्तीचे धडे शिकवले जातात. 2 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या होते 32 धावा. 42 रन्स. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा, 6 चेंडू. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण स्ट्राईक वरती पाहतोय तो विशाल नॉन स्ट्राईक वरती आहे. म्हणजे बॅट मधून अनेक चौकार षटकार आलेला ओमकार आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुनील. एक महत्वपूर्ण षटक असेल. दोन्ही संघांना देखील या ठिकाणी एक चान्स आहे. पण तो शेवटपर्यंत झुंज देणं खूप गरजेचं असेल. कोशिश करने वालों की कधी हार नाही होती. अशी शेवटपर्यंत मित्रांनो जर झुंज दिली तर ही मॅच जिंकू शकता. कारण पहिला चेंडू या ठिकाणी खराब चेंडू. खूप बाहेर गेलेला चेंडू. पंच शिवराम मोहिते सर व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि वन बाउन्सचा या ठिकाणी वॉर्न देखील दिली जाते. यानंतर अतिरिक्त बाउन्सर आपण हाताळू शकत नाही. अतिशय घसरीची नजर असलेले हे दोन पंच आपण पाहतो. सामन्यावरती अतिशय सुंदर नजर आहे. चांगला कमबॅक. अतिशय सुंदर कमबॅक. इट इज नो बॉल. नो बॉल या ठिकाणी थोडासा अँगल बेंड वाटलं त्यामुळे या ठिकाणी पंचांनी हा नो बॉल घोषित केला. शिक गोलंदाजी या ठिकाणी अलाउड केली जात नाहीये. नो प्लस या ठिकाणी 2-2ची पेनल्टी म्हणजे 3 धावा ऍड होते संघाच्या खात्यामध्ये. आता बदली गोलंदाज येईल तो प्रदीप. अतिशय चांगली नजर सामन्यावरती ठेवली. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाते पंचाच्या मार्फत. थोडासा अँगल बेंड वाटला त्यामुळे पंचांनी हा बॉल न घोषित केला. तर यानंतर नक्कीच तुम्ही थोडासा बदल करून परत पुढच्या टुर्नामेंटला मॅच मध्ये उतरू शकता. परंतु आपल्या शैलीमध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. पंचांना तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन घ्या आणि नंतर तुम्ही शैलीमध्ये बदल करून नंतर मैदानामध्ये उतरू शकता. सुंदर चेंडू. केवढा सुंदर स्ट्रोक. एक बैठक स्ट्रोक. यावरती आलेला षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग. स्लोवर चेंडू होता. परफेक्ट चेंडू खाली गेला आणि एक क्रॉस बॅटेड आपण फटका पहिला बॅट्समन विशाल याच्या बॅट मधून. विशाल याच्या बॅट मधून आलेला हा विशाल षटकार पाहतोय. लेग ब्रेक गोलंदाजाला असे षटकार खेळणं खूप अवघड असतं. परंतु व्यवस्थितपणे चेंडूवरती नजर आहे आणि त्याचमुळे हा षटकार प्राप्त केला विशाल याने. प्रदीप याचा पुढचा चेंडू फेस करतो विशाल. हा देखील फ्लायटेड चेंडू. चेंडू मध्ये आहे त्या ठिकाणी फिल्डर आहे. झेल होतोय का पाहूया. झेल घेतला जातोय. अतिशय सुंदर झेल. लॉंग ऑफ रेंज मध्ये लेग ब्रेक बॉल होता. लेग ब्रेक बॉल होती या ठिकाणी जर आपण व्यवस्थितपणे शॉट्स खेळले तरच चेंडू सीमारेषे बाहेर जातात. नाहीतर बऱ्यापैकी चेंडू या ठिकाणी हवेमध्ये स्टँड होतात. त्यामुळे व्यवस्थितपणे चेंडूवरती येऊन या ठिकाणी शॉट्स खेळणं खूप गरजेचं असतं. तर नवीन बॅट्समन येतोय विशाल याची जागा घेण्यासाठी गणेश. ज्याने गोलंदाजी अतिशय सुंदर केली होती. आता फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या होते 40 धावा. शॉर्ट बॉल चेंडू जातो तो मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहे. पाहूया सुंदर फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवरती येते. आता समीकरण बदलले. प्रदीप याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे.
3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा, 3 चेंडू. सामना या ठिकाणी 6. स्लोवर चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. समीकरण या ठिकाणी बदललंय. अतिशय रोमांचक मॅच. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा, 2 चेंडू. अजून देखील मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये अनेक गेलेल्या मॅचेस आम्ही या ठिकाणी गोलंदाजांनी विन केलेल्या पाहिल्यात. कालच कोकण येथे आम्ही या ठिकाणी मॅच कव्हर करत होतो. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. तदनंतर 4 बॉलमध्ये 5 धावा हव्या असताना या ठिकाणी त्या धावा या ठिकाणी गोलंदाजांनी डिफेंड केल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर जंटलमन लोकांचा खेळ आपण क्रिकेट म्हणतो. त्याचमुळे अनेक भारतीय तरुणांच्या जीवावरती राज करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळाची आपण सेवा करतोय. पहा मित्रांनो काय होतंय मैदानामध्ये. अतिशय सुंदर गोल म्हणजे प्रदीप याची. षटकार आल्यानंतर कसा कमबॅक करून द्यायचा याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश करतोय हा गोलंदाज प्रदीप. सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. त्याचमुळे क्रिकेट हा खेळ मित्रांनो वारंवार या ठिकाणी अधिकाधिक पॉप्युलर होतोय. कारण जसा चेंडू या ठिकाणी जाईल तसा या ठिकाणी खेळ बदलतो आणि क्रिकेटचा अंदाज कोणच लावू शकत नाही. शेवटचा चेंडू पाहूया काय होत आहे. महत्वपूर्ण चेंडू परंतु खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती चढवलेला हल्ला. MFD स्टाईल हा सामना जिंकून दिलाय बॅट्समन ओमकार याने. गोलंदाजाने केली चूक आणि त्याचा या ठिकाणी फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चेंडू जर बॅटच्या समोर फिरवला असतो तर नक्कीच त्यामध्ये यशस्वी झाला असता. परंतु हा शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल अतिशय सोपा असतो रबर बॉल टुर्नामेंट मध्ये. तर एक मोठी मॅच आणि एक फाईट आपण पाहिली. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. वीर श्री सद्गुरू बाबा महाराज वाडे सवादे वर्सेस मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या संघामध्ये. आणि या सामन्याचं बौद्ध समालोचन नवी मुंबईतील सर्वात लिजंड